रेसी प्रिया सिंग हिला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक करण्यात आली आहे। एसआयटीनं अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या त्याच्या इतर 2 साथीदारांनाही अटक केली। तिघांकडून स्कॉर्पिओ, लँड रोव्हर, डिफेंडर गाड्या जप्त केल्यात। MSRDC मधील IAS अधिकाऱ्याचा अश्वजित हा मुलगा आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात सकाळी 11 वाजता नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार आहे। सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 2016 साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला महापालिकेचं कंत्राट घेतल्याचा आरोप आहे। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंविरोधात आज हक्कभंग आणणार असल्याचं भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले। तसंच अंधारेंनी पुरावे असतील तर द्यावे असं आव्हानही फरांदेंनी दिले। सलीम कुत्ताशी देवयानी फरांदे यांचा संबंध असल्याचा आरोप अंधारेंनी केला होता। संसदेची सुरक्षा भेदल्याप्रकरणी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दिल्ली पोलीस लखनौ, जिंद आणि लातूरमध्ये दाखल झालेत। त्यांनी आरोपींच्या घराची झाडाझडती करून कुटुंबियांची कसून चौकशी केली। संसद घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांची दिल्ली पोलिसांनी पाऊण तास चौकशी केली। अमोल शिंदेच्या लातूरमधल्या झरी गावात जाऊन चौकशी करण्यात आली। तसंच घरातील कागदपत्र आणि इतर साहित्याचीही दिल्ली पोलिसांनी तपासणी केली। या कारवाईबद्दल अतिशय गुप्तता पाळण्यात आली। लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडवर आली आहे। राज ठाकरे आज आढावा बैठक घेणार आहेत। मुंबईतल्या MIG क्लबमध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मनसे मंथन करणार आहे। राज ठाकरे आज 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून अंतिम सुनावणी होतीये। आजपासून सलग 3 दिवस ही सुनावणी चालेल। सकाळी 8:30 वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बाजू मांडायला त्यांनी सुरुवात केली। अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला 1.5 दिवसाची मुदत देण्यात आली। आई भवानीचा गजर म्हणजे